हाय, कसे आहात सर्व? शीतल व्लॉग्स या चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे जाधव मंडीमध्ये. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की तिथं भाज्या होलसेल दरात भेटतात. व्यापारी लोक भाज्या विकण्यासाठी तिथूनच घेऊन येतात. पण कसं आहे ना, तिथं जेवढ्या लवकर सकाळी गेलं ना तेवढं फायद्याचं आहे. सकाळी जास्त प्रमाणात मालही असतो आणि दुकाने भरपूर प्रमाणात असतात. भाज्याही फ्रेश असतात सकाळी सकाळी. आणि नेमकं आवरता आज मला खूप जास्त उशीर झाला. ऊनही खूप जास्त झालेलं होतं आणि बरेचसे दुकान बंदही झालेले होते. पण म्हटलं आता आलोच आहे तर काही खरेदीही करूनच घेऊ. आणि काही गोष्टींचे हळूहळू नंतर आहे ना इथं रेटही वाढत जातात. सकाळी सकाळी कसं ते किंमतही थोडी कमी राहते. मग थोडीफार खरेदी करून घेतली आणि घरी आलो. तर स्वयंपाक वगैरे मी अगोदरच करून ठेवलेला होता. आता घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली होती. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले जेवणच करून घेतलं. आणि मग आम्ही मंडीतून घेऊन आलो होतो खूप सारे आलू आणि कांदे. मागच्या वर्षी तसं ते कॅरेटमध्ये देत होतं, पण यावेळेस आता उशीरही झाला होता जायला, त्याच्यामुळे ते कॅरेटमध्ये म्हणजे मोकळे देत नव्हते. डायरेक्ट अशी गोणीच घ्यायला सांगत होते. तर यात काही बारीक आलू आणि काही मोठे पण आहे, तुम्हाला दिसतही असेल. तर जे मोठे आलू आहेत त्याचे मी चिप्स करणार आहेत. आणि समजा काही उरलेले जे आलू राहतील ते मी काही गावाकडेही देईल. आलू तर बरेच दिवस चांगले राहतात, समजा ते खराब होत नाही. त्याच्यामुळं समजा काही उरले जरी तर काही समजा खराब होणार नाही, ते कामीच पडणार आहे. आलू आणि कांदे हे दोन्ही आम्हाला 11 रुपये किलो अशा प्रकारे पडलेत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्हाला स्वस्त पडले की नॉर्मल पडले, जसे की रेग्युलरमध्ये असतात तसे. आणि काही गोणीमध्ये ना थोडे खराब आलू पण निघतात, पण यात शक्यतो समजा नाही निघाले आतापर्यंत तरी मला नाही दिसले. एखादा आलू असा निघाला, जरी मागच्या वेळेसही काही आलू निघाले होते तर ते असे आपल्याला वेगळे घेऊ देत नाही, म्हणजे निवडून घेऊ देत नाही. तर यात जास्त काही निघाले नाही आणि निघाले जरी असेल तर आपण भाजीला वगैरे पण यूज करू शकतो. आणि त्यांना विचारलं पण होतं थोडे मोठे चालूच नाही आहे का, तर ते म्हणे एप्रिलमध्येच हे सीझन एप्रिलच्या अगोदरच हे सीझन जास्त असतं. त्यानंतर मग मोठे आलू थोडे समजा कमी राहतात, नंतर असे मिक्स आलू देतात ते. आणि मागच्या वर्षी खरंच मी 8 वाजेच्या अगोदर गेले होते तर आम्हाला आलू पण खरंच खूप चांगले भेटले होते. सर्वच आलू मोठे मोठे होते. ज्यांना माहिती नसेल ना त्यांनी खरंच, तुम्हाला जर खरेदी करायची असेल तिकडं, तर तुम्ही सकाळी सकाळी गेलेलं कधीही बेटर राहील. यावर्षी मला चिप्स करायला पण थोडा बराच उशीर झाला. मागच्या वर्षी मी एप्रिलच्या अगोदरच करून ठेवलेले होते, पण काही हरकत नाही. अजूनही टाईम काही गेलेला नाही, ऊनही आहे चांगलंच. आणि कांदेही तसे होते 8 रुपये किलोने पण होते, पण त्यात मला बरेचसे कांदे असे खराब वाटले. त्याच्यामुळं आम्ही 11 रुपये किलोच्या भावाचेच घेतले. यामध्ये कांदे मोठे मोठे पण आहे आणि जवळपास त्यातही खराब नाही आहेत. आणि कांदेही मोकळे ठेवले तर ते बरेच दिवस खराब होत नसतात. त्यानंतर आम्ही बाकीची पण काही खरेदी केली होती. आता हे उन्हामुळे भाजी बऱ्यापैकी सुकलेली होती तिथेच, पण 2 घेऊन आले मी. आणि त्यानंतर हे अननस पण आणले होते 2. आणि एक अननस तर हे कालच्या काल म्हणजे आणल्याबरोबरच मुलांनी खाऊनही घेतलं आणि खरंच अननस खूप छान निघाले. आणि सोबतच कच्चे आणि पिकलेले 2 आंबेही आणले होते आणि अद्रक पण आणली मी. तुम्हाला मी अगोदर पण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे, मी अद्रकची पावडर करून ठेवत असते. जेव्हा समजा अद्रक संपलेली असेल तेव्हा आपण ती वापरू शकतो बऱ्याच गोष्टींमध्ये. आणि सोबतच टमाटे पण घेऊन आले होते. आमच्या जवळच्या एरियामध्ये पण सोमवारी बाजार भरतो, तर मग आता परत तो आणायची काही गरज नाही समजा. त्यानंतर दुपारी स्वीटकॉर्न चाट बनवलेली होती खाण्यासाठी आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि त्यानंतर बाकीचं सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो थोड्या वेळासाठी आणि एका ठिकाणी मग आम्ही दहीपुरी खात होतो. खरंच इथली दहीपुरी ना खूप छान आहे, क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि टेस्टही खूप असते. काही ठिकाणी पैसे तेवढेच घेतात, पण क्वालिटी तेवढी चांगली भेटत नाही. आणि इथली खरंच खूप छान आहे. आणि कामेशला तुम्ही बघू शकता 2-2 हाताने खाणं चालू होतं. त्याला दही खूप जास्त आवडतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.